भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला आज मस्त आयुर्वेदिक काढा घेऊन आले तुमच्यासाठी. तर ही बडी वेलचीपासून आणि लवंग, धणे, दालचिनी पासून इतका आयुर्वेदिक काढा बनतो. कुणाकुणाला माहीत आहे बरं. बरेच जणांचा नसावर नसा चढतात आणि खूप असहाय्य होतं वेदनांनी. तर त्या नाहीशा होतात. तर काही जणांना हातपायांना मुंग्या येतात, तर काही जणांना मायग्रेनचा त्रास असतो. तर त्या सगळ्या आजारावरती एक रामबाण उपाय म्हणजे हा काढा आहे. तुम्ही 2 ते 3 दिवस सलग हा काढा पिलात तर तुमचा आजार नाहीसा होतो. करून पहा एकदा आणि कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आयुर्वेदिक काढ्यामुळे. तर घरचे छोटे-मोठे उपाय करून पहा. धणे घेतलेले आहेत इथे, दालचिनी, लवंग आणि बडी वेलची घेतलेली आहे. आता हे काय करायचं, बडी वेलची सोलून घेऊ आणि थोडंसं कुटून घ्यायचं. त्याची पावडर थोडीशी जाडी-भरडी करून घ्यायची. मग त्याला काय होतं, त्या काढ्यामध्ये अंश सगळा उतरतो. असे छोटे-मोठे आपल्या घरात सगळे औषधी असतातच. आपण त्याचा उपयोग करत नाही आणि नसावर नसा चढणं हे काय कॉमनच आहे. बरेच जणांना हा त्रास होतो. तर हा काढा पिल्यानंतर अजिबात त्रास होत नाही. करून पहा. काही जणांचे कंबर खूप दुखते. आता ही पावडर काढून घेऊ आणि आता हे सगळं ना उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर त्यासाठी 1.5 ग्लास पाणी घेऊया आणि उकळून ते कपभरच करायचं आहे. 15 मिनटं उकळून घ्यायचं आहे. आता हे सगळ्या पाण्यामध्ये टाकूया आणि 15 मिनटानंतर मग ते गाळून आपण ते प्यायचं आहे. गरम 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 प्यायचं. संपूर्ण शरीराला आराम भेटतो. नक्की करून पहा हा काढा. जालीम उपाय आहे. आता काढून घेऊ कपामध्ये. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका. तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.